श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल अमिता. कसे आहात तुम्ही? सर्व मजेत ना? तर इथे मी तन्मयच्या दुधाची तयारी करत आहे. तन्मय स्कूलला जात आहे तर त्याला दूध देत आहे. आणि इथे मिस्टरांच्या डब्याची तयारी. डब्याला मी अंडा भुर्जी देणार आहे आज, तर तो मी टिफिन भरत आहे. तुमच्याकडे पण पहाटेची टिफिनची स्कूलची अशीच गडबड असणार ना? तर आपल्या गृहिणींचं, मग ती वर्किंग असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे, गडबड तर असतेच. आणि इथे मी भाकरीसुद्धा बनवून घेतली. आणि म्हणजे आता झालं, माझे नेहमी कामं तर झाली. त्यानंतर मला माझं काम आठवलं की बँकेमध्ये माझी KYC अपडेट करायला जायचं आहे. तर ते आठवल्यावर मी गेली आणि छोटीशी क्लिप काढली जाताना ऑटोमध्ये. तो ऑटोवाला पण पाहत होता माझ्याकडे, ही काय करते. तर मला हसायलाच आला, पण मी काढत होती. बँकेत जाईल, KYC अपडेट करायला फॉर्म भरेल, त्याच्यानंतर मग घरी येईल. मग घरी आल्यावर बघू मग काय करायचं असा विचार करत होती. तर मला दरवाजात मच्छीवाला दिसला. त्याच्याकडनं बोंबील घेतले, बोंबील स्वच्छ धुतले आणि अर्धा लिंबू घेतला आणि अर्ध्या लिंबाचा रस त्या बोंबील याच्यामध्ये मिक्स केलं. बोंबील कसं असतं, बोंबलामध्ये खूप पाणी असतं. ते निघून जाण्यासाठी लिंबाचा रस त्याच्यामध्ये ॲड केला की ते पाणी निघून जातं. किंवा जुनी लोकं काय करायची, पाट्याखाली किंवा जड वस्तू बोंबलावरती ठेवायचे, बोंबील त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी असं करायचे. तर आता मी अशी करत नाही, मी पण पहिली तशीच करायची. आणि आता सर्व मसाले मिक्स केले. मालवणी तिखट मसाला, कांदा लसूण मसाला, टर्मरिक पावडर, मीठ चवीनुसार, कोकमाचा आगलसुद्धा घेतला. कोकमाचा आगल आम्ही घेतोच, कारण की आम्ही कोकण साईडचे आहे त्या कारणाने. तर आता हे सर्व मिक्स केलं मी आणि 10-15 मिनटं ठेवून दिलं. आणि माझी प्लेट छोटी असल्या कारणाने मी परात घेतली. भाकरी करायची परात होती, त्याच्यातच मला मिक्स करता येत नव्हतं, म्हणून त्या भाकरी घालायची परात होती, त्याच्यातच मी मॅग्नेट केलं परत आणि परातीतच मॅग्नेट केलं. आणि असं करून मी सर्व 5-10 मिनटं ठेवून देईल आणि गॅस ऑन करेल. पॅन ठेवेल गॅसवरती मच्छी करायचा. माझा हाच भांडा आहे. अंडा भुर्जी, मच्छी फ्राय, ऑमलेट ह्याच्यातच करते मी. जुना झाला आहे जरा, नवीन घ्यायचा आहे मला. तर 2 परी मी तेल टाकलं, ऑइल टाकलं. त्याच्यानंतर मग ऑइल गरम झालं, पॅन मी फिरवत आहे, ऑइल जेणेकरून पसरवत आहे. आणि मच्छी फ्राय करण्यासाठी मी रवा घेतला, तिखट मसाला, मीठ थोडंसं घेतलं रव्यामध्ये चव येण्यासाठी चवीनुसार. तर अशा प्रकारे मी ते मिक्स करेल. रवा, तिखट मसाला, मीठ असं मिक्स करेल, जेणेकरून कोटिंग करता येईल. बोंबील आहे ना, म्हणजे वरून आपल्याला कोटिंग करता येईल. आणि बोंबील कसे, हे आपण रवा, तांदळाचं पीठ, मीठ, मसाला टाकलं ना की बोंबील हे कडक होतात. आणि हे पॅन मी ठेवलं आहे ना गॅसवरती, त्याच्यामध्ये म्हणजे त्याला तडका देण्यासाठी मी लसूण अशी घेत आहे, थोडा कढीपत्ता घेणार आणि त्याचा पॅनमध्ये मी तडका देणार. गरम ऑइलमध्ये पॅनमध्ये तडका देणार. आणि इथे मी रवा जो घेतला होता ना, असे तांदळाचं पीठ ते मिक्स करत आहे मी. अशा प्रकारे मी लसूण पण तडक्यामध्ये टाकत आहे मच्छी फ्राय करण्यासाठी. लसूण असा ब्राऊन झाला, कढीपत्ता असा तडतडला की एक एक करून मी सर्व मच्छी फ्राय करून घेणार आहे. बोंबील आहेत त्यांना मी आता कोटिंग करत आहे. आणि अशा प्रकारे एक एक करून मी फ्राय करून घेऊन जाईल. तर तुम्ही पाहत आहात मी कशी कोटिंग करत आहे. तुमची पद्धत कशी आहे तुम्ही मला सांगा, तुम्ही कशा प्रकारे करता. जेणेकरून माझा टाईम वाचेल म्हणून मी एक एक करून साईडला करून ठेवत आहे बोंबील असे. आणि पॅनमध्ये पटकन मला सोडता येतील असं माझं चालू आहे. तर बघा मी कशी करत आहे.
तर मी एक एक करून मच्छी इथे फ्राय करण्यासाठी सोडून देणार आहे. अशा प्रकारे मी करणार आहे. तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा. बोंबील खायला एकदम छान वाटतात. तुम्ही म्हणत असाल की नॉनव्हेज खात नाही पण मच्छी भरपूर करते बाबा ही, असं तुम्ही म्हणत असाल. मागच्या टायमाला पण मी तुम्हाला मागच्या रेसिपीमध्ये पण नॉनव्हेजची रेसिपी दाखवली होती. इथे जरा व्हिडिओ मी फास्ट केला आहे, स्पीड वाढवला आहे व्हिडिओचा एडिटिंग करताना. कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल ना, म्हणून मी फास्ट केला व्हिडिओ. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला तर तुम्ही सांगा मला. आणि तुम्ही पण करून खा. इथे मी डिश पण तयार केली माझ्या मिस्टरांना खायला देण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा. बाय बाय.